नांदेड देगलूर रस्त्याचं काम देगलूर संगारेड्डी हैदराबाद या राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर करा. खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांची नामदार नितीन गडकरी यांच्याकडे मागणी. देगलूर नांदेड रस्त्याचं काम हैदराबाद संगारेड्डी देगलूर पर्यंत झालेल्या राष्ट्रीय महामार्गाच्या धर्तीवर नांदेड पर्यंत करून नांदेडच्या विकासाला गती द्यावी अशी मागणी खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली. खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी नामदार गडकरी यांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर केलं. नांदेड देगलूर संगारेड्डी हैदराबाद असा राष्ट्रीय महामार्ग मंजूर आहे. यातील देगलूर संगारेड्डी हैदराबाद राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण झालंय, परंतु नांदेड ते देगलूर या मार्गाच्या कामाला राज्य सरकारचे ना हरकत मिळाली नाही. ही तांत्रिक अडचण लक्षात घेता या रस्त्याचं काम पूर्ण झालं नाही. परिणामी नांदेड देगलूर या मार्गाचे काम राष्ट्रीय महामार्गाच्या पातळीवर होऊ शकलं नसल्याने प्रवासासाठी अधिकचा वेळ लागतोय. या भागाच्या विकासाची गती मंदावली आहे. ही बाब लक्षात घेता हा रस्ता राष्ट्रीय महामार्गाच्या अंतर्गत घेऊन तयार केल्यास नांदेडहून हैदराबादला जाण्याचं अंतर कमी होईल. नांदेडहून दररोज अनेक रुग्ण, व्यापारी, विद्यार्थी हैदराबादला नियमित प्रवास करत असतात. हैदराबाद देगलूर राष्ट्रीय महामार्गाचं विस्तारीकरण करून तो नांदेडला जोडल्यास नांदेडवासीयांची मोठी सोय होईल व नांदेड जिल्ह्याच्या विकासात भर पडेल असं या निवेदनात नमूद करण्यात आलंय. बिलोलीतील रस्ते विकासासाठी 200 कोटी द्या. बिलोली तालुक्यातील अनेक गावात रस्त्यांची अवस्था अत्यंत खराब असल्यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होतोय. हे रस्ते मुख्य रस्त्याला जोडणारे एकमेव रस्ते आहेत. या रस्त्यांची दुरुस्ती करणं अत्यंत गरजेचं असून या कामांना केंद्रीय मार्ग निधी अर्थात CRF अंतर्गत निधी द्यावा अशी मागणी खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी नामदार नितीन गडकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील रामा 251 ते गागलेगाव, कोल्हे बोरगाव, 5 पिंपळी, डोणगाव बुद्रुक, डोणगाव खुर्द रस्त्यांची डागडुजी करण्यासाठी 20 कोटी तसेच राज्य महामार्ग 251 ते खपराळा, कांगटी, बेळकोणी, कासराळी, रुद्रापूर, वामणी, मिनकी ते खदगाव रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 20 कोटी, गागलेगाव, बेळकोणी, भोसी, चिंचाळा, बडूर ते राष्ट्रीय महामार्ग 268 रस्त्यांची पूल मुण्यासह सुधारणा करण्यासाठी 30 कोटी. याशिवाय याच तालुक्यातील राज्य महामार्ग 251 ते राहेर, खपराळा, कांगटी, आरळी, सावळी, लघुळ, सगरोळी भाग आरळी ते लघुळ पुलासह रस्त्याची सुधारणा करण्यासाठी 30 कोटी रुपये तसेच कुंटूर, कुंभारगाव, बेळकोणी, खुर्द, आरळी, डोर, कुंडलवाडी, नागणी ते राज्यसीमा रस्ता राज्य महामार्ग 448 किलोमीटर 8400 ते 9100 भाग प्ररा 251 ते आरळी किलोमीटर 9400 ते 9650 भाग डोर किलोमीटर 9900 ते 10700 भाग कुंडलवाडी 10900 ते 11100 भाग नागणी रस्त्याच्या दुरुस्तीसाठी 50 कोटी. नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यातील आरमपूर, बडूर, बिलोली, कुंडलवाडी, धर्माबाद राज्य महामार्ग 268 किलोमीटर 10000 ते 11500 भाग आरमपूर ते बामणी फाटा रस्त्याच्या रुंदीकरणासह सुधारणा करणे यासाठी 40 कोटी आणि नायगाव, खेरगाव, लोहगाव, किनाळा, कुंचली रस्ता प्रजिमा 47 किलोमीटर 3500 ते 500 भाग लोहगाव किलोमीटर 900 ते 11800 भाग किनाळा रस्त्यांची सुधारणा करण्यासाठी 40 कोटी रुपये असा एकूण 200 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्याची मागणी खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी नामदार नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे. कंदकुर्ती राष्ट्रीय महामार्गाला जोडा. परमपूज्य डॉक्टर हेडगेवार यांच्या कंदकुर्ती या मूळ गावाला राष्ट्रीय महामार्गाला जोडल्यास त्यांच्या देशभरातील अनुयायांना या पुण्यस्थळाचं दर्शन घेणं सोयीस्कर होईल. याशिवाय या दुर्लक्षित भागाचा सर्वांगीण विकास होऊन हे क्षेत्र पर्यटनाच्या दृष्टीने विकसित होईल. याशिवाय परिसरात बासर येथील ज्ञानसरस्वती मंदिर ही प्रसिद्ध आहे. हा मार्ग राष्ट्रीय महामार्गाला जोडण्यासाठी राज्यमार्ग 361 शिरूर, ताजबंद, जांब, मुखेड, गडगा, नरसी, बिलोली, सगरोळी फाटा, कुंडलवाडी, नागणी, तेलंगणा सीमा, खंडगाव, कंदकुर्ती, चिना, मावदी, पोगडपल्ली, राज्य महामार्ग 161 BB अशा प्रकारे या राष्ट्रीय महामार्गाचं जाळं विस्तारित होऊन सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, सांस्कृतिक तसेच पर्यटन विकासाला चालना मिळून या परिसराला दूरदृष्टिकोनातून लाभ मिळू शकेल. त्यामुळे हा प्रस्ताव मंजूर करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत असा आग्रह खासदार डॉक्टर अजित गोपछेडे यांनी या निवेदनात केला. जनतेचा आवाज 24/7 न्यूजसाठी नायगाव प्रतिनिधी धम्मदीप भद्रे, कांडाळकर.